नमस्कार, मी बाळासाहेब शेटे पाटील. लोकपथ यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. सहकार, राजकारण, धर्म, अध्यात्म, मनोरंजन अशा विविध क्षेत्रांच्या मुलाखती, बातम्या आणि सारं काही आपल्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत. माध्यमातून आपण या नगरपंचायतची पुन्हा एकदा निवडणुकीच्या कालखंडानंतर या ठिकाणी निवडणूक प्रारंभ होत आहे. काय सांगाल, काय निवडणुकीची ध्येय धोरण आहेत आपली? निश्चितच आपल्या नेवासा शहर जी नगरपंचायतची निवडणूक होऊ घातलेली आहे 20 तारखेला, त्यामध्ये आम्ही या ठिकाणी भारतीय जनता पार्टी, शिवसेना, इतर आमचे काही मित्रपक्ष यांना बरोबर घेऊन या ठिकाणी ही निवडणूक लढवत आहोत. आमच्या युतीने शिवसेनेसाठी नगराध्यक्षपदाचे उमेदवार डॉक्टर करणसिंह घुले यांना दिलेला आहे. खाली आम्ही भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेचे उमेदवार प्रत्येक प्रभागामध्ये दिलेले आहेत. आणि म्हणून खऱ्या अर्थानं ही निवडणूक आम्ही सर्वजण नेवासा शहराचा चेहरा मोहरा बदलण्याच्या दृष्टीनं विकासाच्या मुद्द्यावरती ही निवडणूक आम्ही लढवत आहोत. आणि मला खात्री आहे की जनतेच्या मनामध्ये अनेक वर्षांचा जो नेवासा शहराचा विकासाचा बॅकलॉग आहे तो भरून काढण्यासाठी आमच्या युतीला नेवासा शहरातली जनता, मतदार बंधू भगिनी मतदान करण्याकरता उत्सुक आहे. प्रामुख्याने काय कोणते मुद्दे या निवडणुकीमध्ये महत्त्वाचे ठरणार आहेत आणि त्यावरती आपल्या महायुतीच्या माध्यमातील पुढील काळामध्ये कसं आपण उपाययोजना करणार, जनतेला काय आवाहन करणार? खरं तर मुद्दे असंख्य आहेत, कारण फार मोठा विकासाचा बॅकलॉग आहे. नेवासा शहराची ओळख अजूनही एवढं शहर असून मोठ्या खेड्यासारखी त्या ठिकाणी आहे. कारण म्हणावा असा विकास या ठिकाणी झालेलाच नाही. आणि म्हणून मुद्दे किती सांगावे तेवढे कमी आहेत. परंतु प्रामुख्यानं या शहरामध्ये अनेक शहराला नागरिकांना एक हवं असतं की आपलं शहर स्वच्छ सुंदर असावं, रस्त्याच्या सुविधा त्या ठिकाणी असाव्या, पिण्याच्या पाण्याच्या, आणि विशेष करून ड्रेनेजचा फार मोठा प्रश्न नेवासा शहरासह उपनगरामध्ये आहे. आणि म्हणून या सर्व प्रमुख मुद्द्यांवर आम्ही फोकस करून या ठिकाणी निवडणूक लढवणार आहोत. मोठा प्रश्न जो या निवडणुकीमध्ये येतो पिण्याच्या पाण्याचा. जुनी पाणी योजना अतिशय जीर्ण झालेली आहे. मी आमदार झाल्यानंतर जवळजवळ 1 वर्ष झालं या ठिकाणी प्रशासक आहे अनेक वर्षांपासून. तर सारखं नागरिकांची एक मागणी होती की आमच्या प्रभागात पाणी आलं नाही, 2 दिवस झाले, 4 दिवस झाले. आणि म्हणून मी या तालुक्याचा लोकप्रतिनिधी म्हणून आदरणीय या राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब आहेत, आणि या राज्याचे उपमुख्यमंत्री आणि नगरविकास मंत्री आदरणीय नामदार एकनाथजी शिंदे साहेब आहेत. त्याचबरोबर आपले पालकमंत्री माननीय राधाकृष्ण विखे पाटील साहेब आहेत, आदरणीय उपमुख्यमंत्री दादा आहेत. या सर्वांच्या माध्यमातून म्हणलं पहिला प्रश्न आपल्याला पिण्याच्या पाण्याचा सोडवायचा. आणि मी त्याचा सातत्यानं गेले 3-4 महिने पाठपुरावा केला. आणि मला आनंद वाटतो की नगर विकास मंत्री महोदय आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांनी त्याची दखल घेत या ठिकाणच्या पिण्याच्या पाण्याची परिस्थितीची दखल घेत तातडीनं या ठिकाणी 47 कोटी रुपयाची पाणी योजना मंजूर केली. 44 कोटी रुपये त्याला मंजूर झालेले आहेत. त्याचा GR पण निघलेला आहे. आणि म्हणून रस्त्याचे प्रश्न आहेत, शॉपिंग कॉम्प्लेक्सचे प्रश्न आहेत, अनेक प्रश्नांवरती. तर रस्त्याला आपल्याला नगर विकास खात्यानं 5 कोटी रुपये दिले, त्याचा GR निघला. शॉपिंग कॉम्प्लेक्स ज्या मध्यंतरी काही अतिक्रमणं निघले, आमचे अनेक गोरगरीब लोक सर्व धर्माचे त्यामध्ये आहेत. हातावरती पोट असणारे अनेक लोक त्या ठिकाणी वंचित झाले, त्यांच्या गाळे पाडले गेले, छोटे मोठे दुकानं होते ते निघले. परंतु आम्ही तात्पुरता दिलासा त्यांना त्यांच्या जागेवर दिला. परंतु कायमस्वरूपीची एक उपाययोजना म्हणून आम्ही शिंदे साहेबांना विनंती केली आणि त्यांनी तातडीनं 5 कोटी रुपये आपल्याला नवीन शॉपिंग कॉम्प्लेक्स उभारण्यासाठी दिले. पूर्वीचे 2 कोटी रुपये होते, ते लॅप्स होण्याच्या मार्गावर होते, त्याची मुदत संपली होती. त्याला देखील आदरणीय अर्थमंत्री महोदय दादांनी हे दिलं. असे 7 कोटी रुपये ते देखील आम्ही हे केलेले आहे. आणि तातडीनं ही निवडणूक संपल्यानंतर पहिलं पाणी योजनेचं काम
या ठिकाणी आमचे नूतन नगराध्यक्ष, आम्हाला आशा आहे की निश्चितच शहरातली जनता एक तरुण तडफदार शिक्षित नगराध्यक्ष की ज्यांचं फार मोठं योगदान प्रत्येक क्षेत्रामध्ये आहे. आपला पेशा सांभाळत असताना जनतेचं आपण काहीतरी देणं लागतोय तिनं प्रेरित होऊन डॉक्टर साहेबांनी काम केलेलं आहे. आणि ते आल्यानंतर आम्ही हे सर्व काम आमचे सर्व महायुतीचे नगरसेवक आणि नगराध्यक्षांच्या माध्यमातून करू.